कागलमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलंय। खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी बोलताना खासदार छत्रपती शाहू महाराज छत्रपती यांनी कागल तालुका हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण कालांतरानं अनेक गट पडले। या गटातटाच्या राजकारणात कागल तालुका गुरफटला गेल्याचं सांगितलं। आता गटातटाचं राजकारण विसरून देशाच्या हितासाठी पक्षीय पातळीवर राजकारण करणं गरजेचं आहे। काँग्रेस पक्ष इथून पुढे वाढत जाणार आहे। मातब्बर मंडळी काँग्रेसमध्ये येत आहेत। आता सर्वांनी मिळून यापुढे काँग्रेस पक्ष मजबूत करूया असं आवाहन त्यांनी केलं। आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना कागलमधून काँग्रेस हद्दपार झाली असं म्हणणाऱ्यांना सागर कोंडेकर यांनी चांगली चपराक दिली असल्याचं सांगितलं। कागलमधील जनसंपर्क कार्यालयातून कागल तालुक्यात किंबहुना कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या विस्ताराला चांगलीच गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। काँग्रेस हा प्रवाह आहे। किसान काँग्रेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना निश्चितच न्याय मिळेल असंही त्यांनी नमूद केलं। आगामी कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणून काम करा, पक्षाच्या माध्यमातून सहकार्य करण्याची आमची भूमिका राहील अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिली। ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव आणि पश्चिम महाराष्ट्र प्रभारी BM संदीप यांनी यावेळी बोलताना खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो पदयात्रेतून अनेक गावं आणि शहरं काँग्रेससोबत जोडली असल्याचं सांगितलं। या यात्रेतून शेतीविषयक प्रश्नांना चालना देण्यात आली। सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील UPAनं पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात 72,000 कोटींची कर्जमाफी करून देशातल्या शेतकऱ्यांना न्याय दिला होता असंही BM संदीप यांनी सांगितलं। किसान काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सागर कोंडेकर यांनी जिथं अन्याय होईल तिथं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ताकदीनं रस्त्यावर उतरू अशी ग्वाही दिली। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, माजी नगरसेविका भारती पोवार, ॲडव्होकेट दयानंद पाटील, शिवाजी मगदूम, चित्रगुप्त प्रभावळकर, राजेंद्र बागल, दीपाली आवळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।